बघा, आज शुक्रवार दुपारी मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि बंटी दुपारी रसना बनवतोय. तर बघा कसा बनवतोय ते. बघा, दुपारचा 2चा टायमिंग झालाय. बंटी शाळेतून आलाय आणि काय बनवतोय बंटी? रसना. आणि हाताने बनवतोय बघा रसना. काय काय केले रसना टाकायला? पहिलं पाणी टाकलंय, नंतर मग हे साखर टाकली आणि नंतर मग रस्ता टाकायला हलवलं. साखर मिक्स करून घेतोय का? हा, साखर मिक्स करायची का तसंच ठेवायची? साखर मिक्स करायची. विरघळून द्यायची का? हा, कोणाकोणासाठी केलाय? तुझ्यासाठी माझ्यासाठी. दोघांसाठी पण. बघा आता बंटीनी रसना केलाय. दुपारचा टायमिंग आहे. पाणी कुठलं वापरलंय? माझ्यातलं माठातलं. फ्रीजमधलं नाही ना? नाही. साखर विरघळली का? नाही. बघा हे आमचा कार्टून असं काय ना काय घरामध्ये करत राहतो. चहा पण बनवायला येतो बरं का आमच्या बंटीचा. एका दिवशी तुम्हाला नक्की कसा चहा बनवतो ना ते सुद्धा दाखवते. झाली का नाही विरघळली का नाही साखर? विरघळली. दे की मग. ह्याच्यात ठेव की पळी, ह्याच्यात ठेव. तर बघू टेस्ट कशी झाली ती रसण्याची. बंटीने बस 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 बस. तुम्ही पण या रसना प्यायला. बाहेर ऊन खूप आहे. तर चला तुम्ही पण या रसना प्यायला. पिऊन बघ कसं झालाय. छान झालाय. छान झालाय. गोड झालाय का? चल मग. तर बघा इथे 3 वाजलेले होते आणि मग मी भांडे घासायला घेतले. तर सगळा भांड्याचा पसारा पडला होता. बंटीने रसना बनवला होता ना त्याचा, आणि सगळे भांडे पण घासून घेतले मी. आणि मग नंतर मग मला संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे सगळं करायचं होतं. तर मग ही दिवसभर मुलं घरी असली ना की मग अशीच दिवसभर कामं चालतात. भांडे ते सगळं आवरून झाल्याच्यानंतर मग मी झाडू मारून घेतला आणि नंतर कपड्याच्या घड्या घालायला घेतल्या. तर कपडे आता उन्हाळ्यामध्ये लवकरच वाळतात, पण गॅलरीमध्ये जास्त काही एवढं ऊन येत नाही, त्यामुळे मग मी थोडी उशिराच कपडे काढते. तर बेडशीट वगैरे सगळे मी धुवून घेतलं होतं, तर त्या सगळ्यांच्या कपड्याच्या घड्या घालून घेतल्या. वाजलेले आहेत 4:30 आणि माझे कपडे झाडून भांडी झालेली आहेत. कारण दुपारनंतर पण मुलं जेवलेली ही भांडी असतातच. तर ते सर्व करून घेतली मी. आणि नंतर मग मी फ्रीजमध्ये भाजी निवडायला गेले तर मला अनारसेचा पीठ जे होतं मी डब्यामध्ये ठेवलेलं ते सापडलं. तर म्हणलं चला आता थोडंसंच आहे एक गोळा, आणि म्हणलं लगेच अनारसे करायला घेऊ. तर लगेच बंटी बोलला लगेच करून घे. तर मला पण खायचे म्हणून तर मग मी लगेच बनवायला घेतले. तर मग असं थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं म्हणलं तर मग थोडंसं लवकरच लागावं लागतं, कारण संध्याकाळच्या नंतर स्वयंपाक पण असतो. तर चला. इथं मी हा गोळा होता बघा डब्यामध्ये ठेवला होता आणि फ्रीजच्या बाहेर मी 1 तासापूर्वी काढून ठेवला. पीठ चांगलं आहे. 1 महिन्यापूर्वी मी बनवले होते अनारसे आणि त्याच्यानंतर मग बनवलेच नाही, असंच ठेवून दिला होता डब्यामध्ये घालून. तर छान राहिले हे पीठ. तर मी असं ते मॅश करून घेतलं. तर नाही जर बनवलं तर मग हे असंच राहतं. त्यामुळं मग आता झाले, आठवण झाली तर म्हटलं चला लगेच करून टाकू. मुलं पण खातील आणि ते पीठ पण कारणे लागेल. तर त्यासाठी साईडच्या वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं आहे. तर आपल्याला दूध जास्त नाही टाकायचं, फक्त थोडंसं चमच्याने ना यामध्ये घालून घ्यायचं. जास्त हे पीठ मळायला दूध लागत नाही आणि त्यामध्येच हे पीठ छान असं मळून घ्यायचं. आणि पीठ जास्त दिवस भिजल्यामुळे एकदम असा ओलसरपणा ह्या पिठाला, जास्त काही दूध घालण्याची गरज लागत नाही. तर मग मी अनारशाचं पीठ मळायला घेतलं. तर मग अनारशाचं पीठ आहे ना थोडंसं असा गोळा तो मॅश करून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं 1 अर्धा चमचा दूध घातला आणि त्यानंतर मग ते चांगलं असं पीठ मळून घेतलं. एकदम पटकन मळल्या गेलं, कारण ते पीठ आहे ना एकदम छान असं भिजलं होतं. त्याचा गोळा पण झाला. तर अजिबात अनारसे ना चिरटले वगैरे नाहीत. तर बघा अशा पद्धतीने मी छान असा गोळा करून घेतला आणि फक्त अर्धा चमचा सुद्धा दूध नाही लागलं. त्यानंतर मग अनारसे लगेच बनवायला घेतले. तर कढईमध्ये तेल तापायला पण ठेवलं आणि छोटासा असा उंडा करून घेतला.
तो हातावरती असा थोडासा गुळून घेतला, एकदम पेड्यासारखा झाला होता. त्याला थोडीशी अशी खसखस लावून घेतली आणि हाताने ना बोटांनी फक्त 4 बोटांनी ना असे गोल गोल फिरवत छान असे अनारसे थापून घेतले आणि त्यानंतर मग तळायला सोडले. तर अजिबात हाताला पण पीठ चिटकत नव्हतं बघा, एकदम छान असे अनारसे होत होते. तर बघा इथे अनारसे मी थापून घेतला आणि तेल पण आपलं तापलेलं आहे. तेल जास्त कडकडीत नाही तापवायचं, मिडियमच तापवायचं. आणि त्यानंतर मग मी खसखस लावलेली जी बाजू आहे ती वरती करून घेतली आणि त्यानंतर मग चमच्याने असं थोडं थोडं तेल अनारसेवरती सोडत राहिले, म्हणजे अनारसा आपल्याला एकदम अनारशाला जाळी पण छान पडते आणि व्यवस्थित असा वर्ण आतपर्यंत भाजला जातो. आणि मी बाहेरचं मुलांना खायला जास्त देत नाही, घरीच असंच पौष्टिक खायला करून घालत असते. आणि माझ्या मुलांना घरचंच खायला खूप आवडतं मी बनवलेलं. तर अशा पद्धतीनेच आता बघा अनारसा किती मस्त असा फुगलाय आणि तळलाय सुद्धा, अजिबात विरघळला वगैरे नाही. तर आता असेच अनारसे मी बनवून घेणार आहे. तर याच्या अगोदर मी 2-3 सुद्धा बनवून घेतलेत बघा, इकडं साईडला ठेवलेले आहेत. तर असा गोल्डन रंग आला की तर ह्याच्यामध्ये तेल जास्त पितो, तेलामध्ये आहे तोपर्यंत. तर तेल निथळण्यासाठी पुरणाची चाळण जी असते ना त्याच्यावरती ठेवायचं आणि त्याच्याखाली एक मी डिश ठेवून घेतली. एक्स्ट्राचं ते जे तेल आहे ना ते सगळं या ताटलीमध्ये निथळलं जातं. आता जे राहिलेले जे आहेत ना अजून बघू आता किती होतात ती. तर ते सुद्धा मी आता अशाच अनारसे सर्व करून घेतले. तर 8 मोठे आणि हा छोटावाला 9 असे अनारसे झालेले आहेत बघा. आणि एकदम सुंदर अशी मस्त जाळी पडलेली आहे आपल्या अनारसेला आणि छान झालेत अनारसे, तुम्ही पाहू शकता. आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली निथळतंच. तर तुम्हाला कसे वाटले मी बनवलेले अनारसे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का ताईंनो. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशीच नवनवीन रेसिपीसुद्धा आणि ब्लॉगसुद्धा पाहायला मिळतील. का आमचा बंटी लगेच अनारसे खायला. तर कसे झालेत? छान झालेत. छान झालेत, खुसखुशीत. मग आता काय सगळे खायचे काय? तेल सगळं नितळलंय का त्याच्यातलं? तेल आहे अजून थोडंसं बाकी, आताच नको खाऊ, एवढं एक खा, पण नंतर मग थोड्या वेळाने नंतर बाकीचे मग नंतर खा. अनारसे छान झाले, छान जाळी पण पडली आणि पाठीमागून कलर सुद्धा सुंदर आलेला आहे अनारशांना. तर आता तेल नितळल्याच्या नंतरच मग मुलं खातील. बंटीने एक घेतलंय खायला तात्पुरतं. आणि इकडं आता संध्याकाळच्या तयारीसाठी स्वयंपाकाची तयारी लागली मी. तर मसूरची डाळ मी इथं 1 वाटीभर पाण्यामध्ये भिजत घातली, कारण बंटीला खायचा डाळ कांदा कालपासून मागतोय तो, पण म्हटलं चला आता संध्याकाळी करूया. तर 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे ही डाळ आणि भिजत ठेवणार आहे 1 अर्ध्या तासासाठी, नंतर स्वयंपाकाला लागणार आहे. अनारसे बनवून झाले आणि पल्लवी आली बघा घरी. तर तिला सुद्धा मी अनारसे खायला दिले, कारण ती आता प्रेग्नेंट आहे ना, तर मग तिच्या सुद्धा डोहाळे मी पुरवत असते. तर बघा कसे झाले होते अनारसे, एकदम भारी, छान लागले. हो. 6:30 वाजले आहेत आणि मी संध्याकाळची दिवाबत्ती पण करून घेतली आणि आता स्वयंपाकाला लागणार आहे. तर चला. तर बघा डाळ कांद्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतली आणि 4 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो घेतले. आता हे सगळं अगोदर मी चिरून घेणार आहे. तर डाळ कांदा म्हटल्यानंतर कांदा थोडा जास्तच लागतो आणि बंटीला लागली भूक, त्याच्यामुळे जरा स्वयंपाकाला लवकरच लागले आणि त्याला कालपासून डाळ कांदा खायचा आहे बघा. तर टोमॅटो पण मी इथं धुवून घेतले होता, बारीक कट करून घेणार आहे आणि कांदे पण असे बारीकच चिरून घेणार आहे. त्यानंतर मग मी गॅसवरती लोखंडी पॅन ठेवला. लोखंडी पॅनमध्ये जर डाळ कांदा बनवलेला तर मग छानच लागतो, त्याची टेस्ट आणि आपल्या शरीराला लोह पण मिळते. आणि मी जास्त करून भाज्या लोखंडाच्या कढईमध्ये, तव्यामध्ये किंवा पॅनमध्येच बनवत असते. तर तेल तापल्याच्या नंतर मी मोहरी टाकून घेतली, त्यानंतर लसूण टाकून घेतला. लसूण छान लाल रंगावर परतला की कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये लगेच परत कांदा टाकला. आता डाळ कांदा म्हणल्यानंतर मग कांदा थोडा जास्तच वापरायचा, म्हणजे छान होतो. तर मग नंतर मग गॅसचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मग नंतर इंडक्शनवरती मी तो पॅन ठेवला आणि इंडक्शनवरती डाळ कांदा बनवायला घेतला. तर डाळ कांदा आहे ना छान लाल रंगावरती परतून घेतला. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून घेतलं. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, टोमॅटो पण घालून घेतला आणि तो पण छान त्या तेलामध्ये, मसाल्यांमध्ये छान असं परतून घेतलं. आणि नंतर मग थोड्या वेळ झाकण पण ठेवून घेतलं त्या डाळ कांद्यावरती, म्हणजे छान असं टोमॅटो आहे ना मऊ होतो आणि मॅश झाल्यासारखा होतो आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं आहे बघा. आणि डाळ कांदा आहे ना जास्त असा, डाळ जर भिजत घातली तर मग जास्त वेळ लागत नाही,
नंतर त्यानंतर मसूरची डाळ मी भिजत घातली होती. हरभऱ्याच्या डाळीसुद्धा डाळकांदा आपण करू शकतो, छान लागतो तो सुद्धा. पण मी मसूरच्या डाळीचा बनवलेला होता, हा सुद्धा डाळकांदा छानच लागतो. तर ही डाळ घातल्यानंतर मग मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ना अर्धा ग्लास इतकं पाणी ओतलं. कारण डाळ आहे ना अर्धी कच्चीच होती ना, त्यामुळे तर पाणी ओतल्यामुळे काय होतं, डाळ पण शिजली जाते आणि जे कांद्याचं अर्क असतो ना त्या रशामध्ये उतरतो डाळ कांद्यामध्ये आणि ते डाळ कांदा खायला ना खरंच खूप भारी लागतो. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, झाकण ठेवलं आणि शिजू दिला. तर इकडच्या गॅसवरती मी लगेच शिरा बनवायला घेतला, कारण मुलांना आहे ना केळी असली घरामध्ये तर मग केळीचा शिरा बनवलेला खूप आवडतो. शिरा तुपामध्ये छान असा रवा भाजून घेतला मी शिरा बनवण्यासाठी आणि त्यानंतर 2 केळी मी मॅश करून घेतले, ते घालून घेतले, थोडंसं परतून घेतलं, त्यामध्ये गरम पाणी पण घातलं आणि रवा ना थोडासा बारीकच होता बरं का, एकदम जोरू साईजचा, त्यामुळे ना थोडंसं चिकटसर झाला होता. त्यानंतर मग पाणी घातल्यावर रवा शिजल्यानंतर मग मी साखर घालून घेतली चवीनुसार आणि थोडासा असा मिक्स करून घेतला. चिकट झाला होता पण एकदम चवीला आहे ना टेस्टी झाला होता. आणि मग इकडं पण इंडक्शनवरती आपला डाळकांदा बघा एकदम मस्त असं पाणी आटलेलं होतं आणि डाळकांदा छान असा वाफलेला होता, शिजलेला होता. तर त्यामध्ये मी थोडीशी आणखीन राहिलेली होती कोथिंबीर, ती टाकून घेतली आणि छान अशी मिक्स करून घेतली. आणि मग नंतर मग सकाळच्या चपात्या थोड्याशा शिल्लक होत्या, तर मग मुलांनी लगेच जेवायला पण घेतलं आणि माझ्यासाठी मी एक भाकरी बनवली. तर इथं बंटीला भूक लागली होती, तर त्याने बघा लगेच डाळकांदा शिरा चपाती असं जेवायला घेतलं आणि मग सगळीच मुलं जेवायला बसली. त्यानंतर मग मी पण जेवायला बसले. तर कैरीची चटणी, गवार आणि शिरा आणि डाळकांदा आणि भाकरी मस्त असं जेवण झालं. त्यानंतर मग संध्याकाळचं आता जेवणानंतर मग स्वयंपाक केलेली भांडी ते सगळे आवरले मी, गॅस ते पुसून घेतला आणि संध्याकाळी झोपताना मी माठ भरून ठेवत असते, कारण दिवसभर आता उन्हाळा चालू आहे, गार पाणी प्यायला लागतं. मग संध्याकाळी असं माठ धुवून स्वच्छ भरून पाण्याने ठेवला ना की मग पिण्याच्या पाण्याने भरून ठेवला की मग दिवसभर पाणी गार राहतं आणि आपल्याला पण पाणी प्यायला मिळतं. तर बघा जेवण वगैरे झाली आमची, भांडे वगैरे सगळं आवरलं मी आणि माठ मी स्वच्छ धुवून संध्याकाळी झोपताना भरून ठेवत असते, कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, आपल्याला जेवण कमी आणि गार पाणी प्यायला लागतं ना, त्यामुळे. तर एवढं सगळं करता करता 9:30 पावणे 10चा टायमिंग झाला आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवणार आहे, कारण शुक्रवारचा आणि शनिवारचा व्हिडिओ तुम्हाला दोन्ही एकत्रच बघायला मिळणार आहेत. तर सगळ्या ताईंना शुभ संध्याकाळ आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना सुद्धा. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर हा व्हिडिओ तुम्हाला शनिवारचा दुसऱ्या दिवशीचा येतोय सकाळचा. तर सकाळी 6 वाजले होते आणि मी उठले होते. उठल्यानंतर मग मी अगोदर खिडकी उघडून घेतली. खिडक्या उघडून घेत असते कारण रात्रभर घरामध्ये हवा आहे ना दमट तयार होते ना, त्यामुळे. त्यानंतर मग मी झाडू मारून घेतला आणि नंतर मग किचनमध्ये आले. तर किचनमध्ये आल्याच्या नंतर मी तोंडावरती गार पाणी मारत असते, कारण रात्रभर गरम पण होतं आणि सकाळी सकाळी तोंडावर असं पाणी मारलं ना थंड एकदम फ्रेश असं वाटतं. त्यानंतर चेहरा मी नॅपकिनने थोडासा पुसून घेतला आणि जे भांडे असतात ना आपण रात्री घासलेले ते मांडणीवरती पालथे घालायला घेतले, कारण भांडे जर लावून घेतले ना मांडणीला तर मग आपल्याला स्वयंपाक बनवायला ज्यावेळेस मग पटपट भांडे लागतं त्यावेळेस तेव्हा आपण भांडे घेऊ शकतो आणि स्वयंपाक पण पटकन होतं. तर असं माझं रोजचं रुटीन असतं. त्यानंतर मग भांडे पालथी घालून झाल्याच्या नंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागले.
स्वयंपाकामध्ये मी आज मटकीची उसळच बनवणार आहे. कारण मटकी 2 ते 3 दिवस झालं मी भिजत घातली होती आणि ती थोडीशी शिल्लक राहिली होती ना, त्यामुळे. आणि मटकीची उसळ मुलांना आवडते. आता भाज्या बनवताना मी कुठल्या भाज्या कधी बनवायच्या, कोणत्या भाज्या खराब होतात, तर त्या भाज्या अगोदर मी बनवत असते. थोडीशी अजून शिल्लक राहिली तर इकडं मी कोथिंबीर पण अशीच कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवत असते डब्यामध्ये, फ्रीजमध्ये. म्हणजे अगदी 15 ते 20 दिवस म्हणलं तरी या कोथिंबीरीला काहीसुद्धा होत नाही, अशी नाशीच राहते. तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आत्ता वाजलेले आहेत 6:30 आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि शुक्रवारचा आणि शनिवारचा ब्लॉग तुम्हाला एकत्र बघायला मिळणार आहे. तर आजचा पण ब्लॉग खूप छान असणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आता सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की प्रत्येक गृहिणींची ड्युटी असते ती म्हणजे किचनमध्ये. कारण आपली मुलं शाळेत असतात तर त्यांना नाश्ता वगैरे बनवून द्यायचा असतो, हे तर नेहमीचं ठरलेलंच असतं. तर चला, मी लोखंडाच्या पॅनमध्ये मटकीची उसळ छान अशी बनवून घेतली. पालेभाज्यांसोबत कडधान्यसुद्धा खाल्ली गेली पाहिजेत, छान असतं कडधान्य. आणि आमच्या घरामध्ये कडधान्य सगळ्यांनाच आवडतं. तर इकडं चपात्यासुद्धा बनवायला घेतल्या. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, किचन वगैरे मी आवरून घेतलं. स्वयंपाकाची मुलं जेवलेली भांडी पण घासून घेतली आणि आता लगेच मी देवपूजा करायला घेतली करायला. तर अगोदर माळा काढून घेतली आणि आज शनिवार असल्यामुळे मला आहे ना देव घासून घ्यायच्यात. आणि शनिवारचे देव घासलेले चांगले असतात, त्यामुळे मी जास्त करून शनिवारचेच देव घासायला घेते. आणि 15 दिवसातून किंवा महिन्यातून मी एकदा देव घासते. जर आपण सारखे सारखे देव जर घासले तर ह्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींची झीज होते आणि टाक देवाची सुद्धा झीज होते बघा. त्याच्यामुळे जास्त देव नाही घासायचे, फक्त पितांबरी लावून ठेवायची. तर देव मी घासायचे असले ना तर मग किचनवरतीच घेऊन येत असते. तर सगळ्या देवांना नळाखाली धरले मी एकदा आणि नंतर मग पितांबरी एका डिशमध्ये घेतली होती ना, तर मग मी सगळ्या देवांना अशी लावून ठेवणार होते. कारण पितांबरी लावल्याच्या नंतर मी एक 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटं मी पितांबरी लावून देव तसंच ठेवत असते. आणि मग जास्त काय घासायची गरज पडत नाही. जास्त देव घासल्याने ना त्याचे जे नक्षीकाम असतं किंवा जे कोरीव काम असतं ते ना देवांची झीज होते त्यामुळे. तर मग मी अशीच ओले देव झाले होते ना, त्यामुळे पटकन अशी कोरडी पितांबरी घेतली आणि सगळ्या देवांना अशी चोळून लावून ठेवली. त्यानंतर मग घरातील बाकीची कामं करून घेतली. देवांना पितांबरी लावून ठेवली एक 10 मिनटासाठी. आणि मुलं शाळेत गेल्याच्या नंतरच मग मला बेडरूम आवरायला घ्यावं लागतं. तर मी बेडशीट कालच धुवायला काढलं होतं. तर गादी चांगली अशी झटकून घेतली आणि आता बेडशीटसुद्धा याच्यावरती नीट अंथरून घेणार आहे. बेडशीटसुद्धा मी व्यवस्थित असं अंथरून घेतलं आणि आता नंतर मग बेडरूम झाडून घेणार आहे. तोपर्यंत देव छान असे भिजतायत. तर 10-15 मिनटं चांगले देव भिजलेत बघा. आणि मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय, पितांबरी लावून ठेवली होती. आणि एक नवीनच ब्रश केलाय मी देवांना घासण्यासाठी. फक्त ज्या नक्षी असते किंवा डिझाईन असते देवांची, कोरीव काम असतं ना, त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू असं बसलेलं असतं ना, ते या ब्रशने निघतं. आणि फक्त मी जास्त नाही घासत, थोडंसं चुळून घेते तर एकदम मस्त असे देव निघतात बघा. जास्त देव घासत बसायचे नाही, नाहीतर मग त्या देवांची जे नक्षी काम असतं, कोरीव काम असतं ना, ते सगळं असं झीज होते त्याची आणि मग देव आपले दिसतात. देव घासायचे असले ना मग मी किचन ओट्यावरतीच देव आणत असते. तुम्ही पाहू शकता आपली ही देवीची मूर्ती किती चकाचक निघालेली आहे. तर अशा पद्धतीनेच आता मी सगळे देव घासून घेणार आहे. मी सर्व मूर्ती घासून धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत आणि रुमालाने लगेच कोरड्या करून घेतल्या म्हणजे त्यांना डाग पडत नाहीत. आणि आता देवाऱ्यामध्ये त्यांना स्थान देणार आहे.
अगोदर दिवा लावून घेतला आणि नंतर मग छान अशी शनिवारची रांगोळी काढली, कलश धुवून काढला आणि नंतर कलशाची सुद्धा पूजा केली. त्यावरती एक जास्वंदीचं फूल वाहून घेतलं आणि छान दिसतं बघा हे जास्वंदीचं फूल कलशावरती. आणि छान अशी देवपूजासुद्धा माझी झालेली आहे. आणि आईसाहेबांचा बघा मळवट मी भरून घेतला हळदीने, त्यावरती कुंकू लावून घेतलं आहे. एकदम सुंदर अशी मूर्ती दिसते. आणि देव बघा आपले किती छान दिसत आहेत आज उजाळले त्यामुळे. तर अशी देवपूजा झाली नाही की मग मनाला प्रसन्न वाटते आणि दिवसभर घरामध्ये सुद्धा प्रसन्न वातावरण राहते. तर अशी आहे माझी आजची ही देवपूजा. बघा देवपूजा माझ्या आवरेपर्यंत आता 9:30 वाजलेले आहेत आणि मध्ये आधी बाकीची कामं पण चालू असतात. तर देवपूजा देव घासत होते त्यावेळेसच मग कचऱ्याची गाडी पण आली होती, तर कचरा पण टाकावा लागतो. आणि नंतर पाणीवाले काका पण आले होते, त्यांच्याकडून पाणी पण घेतलं. तर अशी छोटी मोठी कामं मध्ये आधी चालूच असतात. तर मग हे जे आपण काम करतो ना ते काम काय पूर्ण होत नाही लवकर. आणि नंतर मग देवपूजा करायला तर वेळ लागतोच आणि त्यातून आणखीन देव जर घासून पूजा करायची म्हटल्यानंतर तर वेळ लागतोच. तर आता देवपूजा ही सगळं माझं आवरलेलं आहे. आता कपडे फरशी राहिली आहे तर मग ते पण आवरून घेणार आहे. तर एवढं सगळं आवरेपर्यंत लगेच मुलं शाळेतून घरी येतात आणि नंतर मग परत त्यांचं रुटीन चालू होतं. तर असंच दिवसभर चालू असतं. तर मी कपडे वगैरे फरशी सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग हे जे रेशनचे तांदूळ होते ना ते मग मला इडली डोश्यासाठी भिजायला घालायचे होते. तर ते मी घेतले, तर त्यामध्ये थोडे थोडे मला सोनकिडे दिसले. तर मग मी लगेच चाळायला घेतले, कारण थोडे आहे तोपर्यंत जर चाळून ठेवले तर मग व्यवस्थित राहतात. नाही तर मग जास्त झाले ना तर मग हे होत नाही. तर खाली काय चाळणीमधून पडतं ते. तर बंटी बघा 1:30 वाजलेले आहेत आणि शाळेतून आलाय, जेवण वगैरे झालंय आणि आता अगोदर खेळायचं नंतर अभ्यास करायचा असं चाललंय. तर काय खेळतोय बंटी? कॅच कॅच खेळतोय. मग कशाचा बॉल नाही येतो? क्लेचा बॉल केलाय, दाखव. तर बघा आहोंनी इथं गावाकडून गावाला गेले होते ना तर धान्य घेऊन आले. बघा आहोंनी धान्य गावाकडून आणलंय. तर घरामध्ये मी ठेवून घेतलंय आणि आमचे भाऊजी पण आलेत, तर तुम्हाला दाखवते मी. तर बघा हे आमचे भाऊजी आहेत. तर यांच्या पिकअपमध्ये आम्ही माल आणलेला आहे. तर चला आता यांना मी सरबत वगैरे करते आणि नंतर मग ते जातील. तर बघा आमच्या भाऊजींना मी सरबत केला आणि सरबत पिऊन ते गेले आता. तर त्यांना बोललं जेवण करून जा, तर म्हणले नको मी डबा आणलाय नंतर जेवतो मी. तर ते गेल्यानंतर मग एक छोटी पिशवी सासूबाईने दिली होती. तर प्रत्येक स्त्रीची माहेरून येताना पिशवी रिकामी जशी नसते तशी आमच्या सासरून येताना सुद्धा पिशवी नेहमी भरलेलीच असते बरं का. आणि इथं पहा सासूबाईंनी लिंब दिलेले आहेत आणि आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे लिंब खूप बाजारामध्ये महाग आहेत. आणि मी इथं राहायला आल्यापासून तर अजिबात लिंब मी कधीच विकत आणलेली नाहीत. आणि दुसरं म्हणजे आमच्या घरच्या आंब्याची कैरी बघा ही खूप गोड लागते आणि ही दिलेली आहे. तर कैऱ्या दिल्यात आणि महत्त्वाचं म्हणजे चिंचा सुद्धा दिल्यात बघा सोलून. आणि चिंचाचे चिंचुके सुद्धा वेगळे असे काढून दिलेले आहेत सासूबाईंनी, हे बघा. आणि गावरान हरभरे जे आहेत ना ते सुद्धा मी 2 किलो द्यायला सांगितले होते भाजीसाठी. आणि मुलांना आवडतात खारे तव्यामध्ये भाजून, आहोंला पण आवडतात तर त्यासाठी. आणि बंटीसाठी त्यांनी करदुडा सुद्धा एका कॅरी बॅगमध्ये बांधून दिलाय. तर चला आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवून घेते. सगळं आवरून ठेवलं आणि माझी मैत्रिणीची बहीण आली घरी. तर तिला जेवायचंय तर कैरी म्हणल्यानंतर ती वरनं खाली आली बघा आणि आता जेवायला बसली. कशी आहे कैरी? गोड आहे का? मस्त छान आहे ना. मग आता जेवण जाते का? आजारी बघा ती. आणि सकाळी फक्त अर्धी चपाती खाल्ली आणि आता कैरी म्हणलं की खाली भाजी चपाती घेऊन आली जेवायला. आणि आता बघा कसं जातंय. कैरी माझी फेवरेट आहे. कैरी म्हणलं की पटपट जेवण जाते है ना. तुरट लय आंबट नाही ना. छान आहे, गवारीची शेंगवणी काकडीवणी. मग आता काय एक पुरत नाही वाटतं. टेस्ट करायला या तुम्ही. छान आहे ना. तर बघा हे आमचा उंदीर मामा तर कैरी घेऊन आजारी होता आणि एवढी कैरी खातोय. इथं बनवली शेंगदाण्याची चटणी बनवून आणली बघा तिने वरनं. एवढी तिखट केली. ए बस. तर हा बसलाय बघा कैरीसाठी. परत ती आली की लगेच जेवायला. आणि घरी असले की सारखं तोंड चालू असतंय बघा. आणि हे बघा पसारा किचनवरती.
बेसिन भांड्याने गज भरले आणि किचनवर एवढा सगळा पसारा झाला आहे. आता दिवसभर माझं पोरं घरी असले की दिवसभर हेच चालतं बघा. तर चला आवरून घेते आता ही पटपट सगळा पसारा. तर बघा भांडे घासेपर्यंत मला 3:15 वाजले. किचन वाटा ही सगळं आवरून घेतलं आणि यामध्ये मी घातले इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजायला घातले पातेल्यामध्ये दोन्ही मध्ये. आणि इकडं भांडी पण घासून घेतली. तर एवढी भांडी निघालेली आहेत दिवसभराची. सकाळी तर वेगळीच घासली होती आणि आता वाजले 3:15. भांडी वगैरे घासून झाली आणि आम्ही आता आत्ताशी बसले बघा. सकाळपासून काही छोटी मोठी कामं असतात पण प्रत्येक कामं मी तुमच्यासोबत शेअर नाही करत, कारण मग व्हिडिओ शूट करण्यात आणि कामं करण्यात आहे ना खूप वेळ जातो. तर बघा ही कशी बसली बघा, केस सोडून कशी दिसतीये. आजारी आहो मी, असंच दिसणार. कल्याणी नाव आहे बरं काहीचं. आणि ताप पण आलाय बघा, तिला थोडासा अंग गरम लागतंय आणि कैरी खाल्ली, आंबट नाही म्हणती. तुम्हीच बोलवलं कैरी खायला म्हणून खाल्ली. चला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय पण अजून टाईम नाही झाला. तिचे दाजी घरी येत आहेत नंतर मग ती हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. तर चला. नंतर 6 वाजता मी दिवाबत्ती करून घेतली आणि नंतर जे इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती ना, तर ते वाटून घ्यायचं होतं. तर त्याच्या अगोदर मग मी अर्धी वाटी पोहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, कारण पोहे घातल्यामुळे ना इडली किंवा डोसे येत ना, इडली एकदम सॉफ्ट जाळीदार बनते आणि डोसे एकदम कुरकुरीत बनतात बघा. त्यामुळे मी दरवेळेस असंच करत असते. तर 2-3 पाण्याने चांगले पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि साईडला ठेवले. आणि पोहे जास्त आपण पोहे बनवतो ना तसे एकदम असे कडक होण्यासारखे भिजवायचे नाही, एकदम थोडेसे मऊ लुसलुशीत असे चिखल व्हायसारखे भिजवायचे. त्यानंतर मग मिक्सरचं भांडं घेतलं आणि तांदूळ त्यामध्ये टाकून आहे ना वाटायला घेतले, कारण मग लवकरच लागली होते मी, कारण मग नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता. दिवाबत्ती झालेली होती आणि उद्या रविवार होता ना, तर मग मुलांना नाश्त्यासाठी इडली सांबार किंवा बटाट्याची चटणी किंवा डोसे असं काहीतरी बनवणार होते मी. त्यामुळे तर मग त्याची आदल्या दिवशीच तयारी करून ठेवावी लागते. तर इकडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे बारीक करून घेत होते आणि नंतर मग मला स्वयंपाक बनवायचा होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा येतो आहे. तर मैत्रिणींनो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसह तुम्हाला मी पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि छोट्या छोट्या चिमुकण्यांना सुद्धा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.